गोव्यामध्ये वर्षभर आम्ही संघटना बांधणीचं काम करतो. आम्हाला साधारणपणे 30 विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या सर्वेक्षणानुसार पोषक वातावरण आहे. विद्यमान सरकारचा जो कारभार चालू आहे त्या कारभाराबद्दल गोमंतकीय जनतेमध्ये त्यांच्याबद्दल चीड निर्माण झालेली आमच्या लक्षात येते. आमच्या सर्वेक्षणानुसार आम्ही 30 विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पोषक वातावरण असल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज झालेलो आहोत. प्रत्येक विधानसभेमध्ये बूथ यंत्रणा सक्षम करणार आहोत. प्रचार यंत्रणा चांगल्या तऱ्हेने राबवणार आहोत. महिला, युवा आणि पुरुष या संघटनेचं बांधणी ग्राम लेवलपर्यंत आम्ही करणार आहोत. गोमंतक वासियांना हक्काचं स्थान आणि मानाचं पान मिळावं, भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून शिवसेना जशी महाराष्ट्रात मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढली, संघर्ष देखील या गोमंतक वासियांसाठी आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या दृष्टीने आमचं कामकाज चालू आहे. आम्हाला निवडणूक भाजपच्या विरोधात लढावी लागली तरी आम्ही लढणार. आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. महाराष्ट्रामध्ये आमचं व्यवस्थित चालू आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये आम्हाला युती करायला पाहिजे असं बंधन नाहीये. आमचा पक्ष स्वतंत्रपणे चालू शकतो आणि स्वतंत्रपणे आमच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो अशा भूमिका घेऊन आम्ही याच्यात पडलेलो आहोत. त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण सज्जता आम्ही ठेवलेली आहे आणि या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. मुंबईमधले आमचे लोकाधिकार समितीचे, शिवसेनेचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते इथे येऊन इकडच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यरत राहतील. आजपासून आमचा वर्धापन दिनानिमित्ताने शिवसंपर्क अभियान सुरू आहे. त्या निमित्ताने आम्ही छत्री वाटप करतोय. प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे. आजपासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बूथ यंत्रणा येत्या 2 महिन्यात पूर्ण करणार, प्रचार यंत्रणा सुसज्ज करणार असा कार्यक्रम घेऊन 19 तारखेला गोव्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयात आम्ही वर्धापन दिन साजरा करणार.